नमस्कार। बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात दुकान फोड्यानंतर आता घरफोड्या समोर येताना दिसत आहेत। असाच काहीसा प्रकार बारामती तालुक्यातील सोनकसवाडी या ठिकाणी घडला असून तब्बल 35,80,000 रुपये किमतीचा ऐवज लुटून नेण्यात आलाय। ही घटना 8 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान घडली असून या संदर्भात येथील हनुमंत आनंदराव कोकरे यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। या घटनेचा पुढील तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे सब इन्स्पेक्टर साळवे करीत आहेत। दरम्यान पोलीस प्रशासनाची अनास्था व कुचकामी भूमिका यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर रोचक संपत चालल्याचं हे एक जिवंत उदाहरण आहे। नुकताच डीबीजेड लाईव्ह झटकाच्या वतीने साई मोबाईल शॉपीच्या लुटी प्रकरणी आवाज उठवीत पोलिसांच्या अनास्थेमुळे दरोडेही पडतील अशी शक्यता मागीलच आठवड्यात व्यक्त करण्यात आली होती। मात्र असे असताना देखील काहीच दिवसात अशी घटना घडल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय। असो, एका बाजूला माळेगाव पोलीस ठाणे झालं, पोलिसांची संख्याही वाढली, मात्र गुन्हेगारी कमी होण्याऐवजी त्यात झपाट्याने वाढ होत चालली आहे। त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य वेळी योग्य ती पावलं उचलणं काळाची गरज आहे।